हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि बघूया आजचं रुटीन काय काय आहे। आणि गावाकडे आल्यापासून ना खूप बिझी रुटीन आहे, त्यामुळे व्हिडिओ काही माझे येईना झाल्यात। जेव्हा मला टाईम भेटेल ना तेव्हा मी व्हिडिओ एडिट करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते। आणि हा व्हिडिओ ना अर्णवचा बड्डे आम्ही गावाला सेलिब्रेशन करणार आहे, तर त्याची तयारी चालू होती। आणि जम्मूमध्ये अर्णवचा बड्डे व्यवस्थित सेलिब्रेशन झाला नाही। चला म्हटलं आता गावाला आलो आहे तर गावाकडे कसं सगळे असतात एकत्र, त्यामुळे छान असा बड्डे सेलिब्रेशन करूया। आणि अर्णवची पण इच्छा होती की माझा गावाकडे बड्डे सेलिब्रेशन कर। तर आता चला, इथं ना सगळा हॉल आहे आमचा, हॉलमध्ये सगळं मी झाडून घेतलं, टी व्ही वगैरे सगळं क्लीन करून घेतलं। आणि हा टेबल वगैरे आहे ना छान इथं सजावट करत आहे, कारण आता आपल्या घरी 4 लोक येणार, म्हणजे आपल्या आसपडोस वगैरे येणार आहेत। माझे गावातले सासूबाई म्हणा, पलीकडले सासूबाई सासरे हे सगळे येणार होते आणि मेन फौजींचे दोस्त पण येणार होते। तर चला म्हटलं घरामध्ये ना थोडंफार छान असं डेकोरेशन करूया, काहीतरी वेगळं। आणि आता इथं बघा छान असं डेकोरेशन करून झालं आणि सोफा वगैरे ना सगळा फौजींनी क्लीन करून घेतला, मी पण दोघांनी मिळून आज साफसफाई केली। आणि अर्णवचा बड्डे आहे तर थोडी तयारी वगैरे चला म्हटलं करूया, छान असं झाडून वगैरे घेतलं सगळीकडून। आणि आता सगळीकडं व्यवस्थित आता पसारा लावूया आणि त्याच्यानंतर मी बोलते। हॉलची ना आता पूर्ण क्लिनिंग झाली होती, आता सगळा झाडू वगैरे मारून घेतला। चला म्हटलं आता झाडू वगैरे मारून कचरा वगैरे भरून घेऊया। आणि थोडासा वेळ लागतो, कारण अशा कामांना ना कसं व्यवस्थित क्लीन करायचं होतं, तर थोडाफार वेळ गेला। आणि छान बघा असं मी डेकोरेशन केलं होतं, मस्त असा सोफा वगैरे एकदम सेट केला। त्याच्यानंतर ना फौजी गावामध्ये गेले आणि जे आपल्याला बड्डेच्या डेकोरेशनसाठी काही काही सामान लागणार होतं ना ते घेऊन आलं। आणि गावच्या ठिकाणी एवढ्या काही गोष्टी मिळत नाहीत, पण जे आहे ते मिळालं आणि छान असं आम्ही डेकोरेशन केलं होतं। इथं हॅपी बड्डे वगैरे असं चिपकवलं। चला तर आता बघूया कशा प्रकारे डेकोरेशन केलं।
आणि सासूबाईने वगैरे सर्वांनी वळवून घेतलं. छान गोड त्यांना गुलाबजामुन बनवलेलं, छान गुलाबजामुन वगैरे सर्वांनी चारलं. आणि सासूबाईंनी सासऱ्यांनी मिळून ना अर्णवला स्मार्ट वॉच गिफ्ट दिलं होतं. चला आता बड्डे केक कट करूया. आणि आता केक वगैरे कट करून झालं. चला आता दोघांना केक भरवतो. आणि इथं कुणाल म्हणत होता, मम्मा माझाच बड्डे आहे, त्यामुळे कुणालला पहिल्यांदा भरवलं. जर नसतं भरवलं रडला असता. तर म्हटलं चला काही नाही, तुझा पण बड्डे. आणि हे माझे सासू सासरे आहेत. तर आता ह्या दोघांनी पण ह्या म्हणजे अर्णवला कुणालला छान असा केक भरवला. आणि छान मुलं एन्जॉय करत होते. गावाकडे बड्डे केला ना छान वाटतं मुलांना. आणि हे माझे चुलत सासरे सासूबाई होत्या. त्याच्यानंतर आमच्या दोघांचा फौजीचा आणि माझा नंबर आला. मी असं तर केक भरवला होता, पण सर्वजण म्हटले जोडीनं केक भरवा. तर आता आम्ही दोघांनी पण अर्णवला कुणालला केक चारला. आणि बघा छान केक वगैरे खात आहेत, छान असं एन्जॉय करतात. चला आता मुलांनी तर केक खाल्ला, आता बाकी सर्वांना केक देऊया. आणि मी गुलाबजामुन घरीच बनवले होते. आणि आम्ही ना अर्णवच्या बड्डेसाठी चिकन बिर्याणी वगैरे बाहेरूनच मागवली होती. तर सर्वांना आता केक वगैरे देऊया, त्याच्यानंतर सर्वजण बिर्याणी वगैरे खाऊया. आणि गुलाबजामुन केक आणि थोडंसं नमकीन अशा प्रकारे आम्ही सर्वांना दिलं होतं पहिल्यांदा जेवायच्या आधी. आता सर्वांना केक गुलाबजामुन नमकीन वगैरे देऊन झालं. सर्वांनी थोडंफारच खाल्लं. त्याच्यानंतर आता इथे जेवायला वाढून घेतो आहे. आणि आमच्या इथं ना म्हणजे माझे सासरे, त्यांना 2 भाऊ असे माझे सगळे म्हणजे मिळून 3 सासरे आहेत. म्हणजे माझे सासरे आणि 2 चुलत सासरे. तर त्यांची फॅमिली वगैरे असे सगळे मिळून आम्ही 10-15 जण होतो आहे. तर सर्वांना छान इथं आज जेवण होतं. सर्वांनी आज मस्त अशी बिर्याणी एन्जॉय केली. आणि ते सर्वांना मी ते जेवायला वाढलं. एका साईडला मी, सासूबाई आणि फौजी आम्ही तिघं बसणार होतो जेवायला. तर इथं आम्हाला जेवायला ताट वगैरे पण बनवलं. सासूबाईंना जो चिकनचा रस्सा वगैरे आहे ना त्या गरम करत होत्या. मला खूप भूक लागली, त्यामुळं मी पहिल्यांदा घेतलं जेवायला. चला म्हटलं आता चालू करूया जेवण. फौजी पण अजून यायचे होते, फौजी जेवायचे राहिले होते. फौजींचे फ्रेंड वगैरे आले होते, त्यामुळे फौजी त्यांना जेवायला वगैरे देत होते. ते झालं की फौजी पण लगेच जेवायला बसतील. फौजींसाठी इथं मी ताट वगैरे बनवलं. आता फौजी थोड्या वेळात येतील जेवायला. चला तर आता छान आम्ही जेवून घेतो आणि नंतर बोलतो. आणि आता सर्वांचं जेवण करून झालं. आणि खूप छान वाटतं एकत्र ना सर्वांनी जेवण केलं ना. आणि मस्त वाटतं. 1-2 घास एक्स्ट्रा जातात एकत्र सर्वजण जेवण केलं की. आणि असे कार्यक्रम ना गावी आलो ना 1-2 कार्यक्रम आमच्या घरामध्ये होतातच. कारण फॅमिली खूप मोठी आहे. कुणाचा नाही कुणाचा बड्डे, ॲनिव्हर्सरी काही ना काहीतरी असतंच. तर छान प्रकारे असा साजरा करतो आम्ही एकत्र मिळून सर्वजण. खूप छान वाटतं. त्याच्यानंतर सासूबाईंना आता भांडे वगैरे क्लीन करत होत्या. मी म्हणतो तोपर्यंत मी किचन वगैरे सगळं आवरतो. दूध वगैरे गरम करायचं राहिलं होतं, सगळं आवरून घेते. आणि फायनली ना बड्डे पार्टी झाली. आणि अशा प्रकारे आम्ही गावाकडे बड्डे सेलिब्रेशन केला अर्णवचा. आणि अर्णव ना खूपच खुश होता, कारण त्याला खूप छान वाटत होतं. कारण सगळे असतात ना गावाकडं, त्यामुळं खूप खुश होता. आणि छान असे बड्डे सेलिब्रेशन केला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आमच्या गावाकडे अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन वगैरे करतात, ते कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळं आशीर्वाद द्या. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र.